मुंबई महानगरपालिकेचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीला स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। 129च्या आसपास जे जागा आहेत त्या या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। आपण बघू शकतात, मी आता प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आहे। प्रदेश कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जो जल्लोष या ठिकाणी केला जाणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले तयारी चालू आहे। आपण बघू शकतात, मुंबई महानगरपालिका मुंबईची सेवा हेच आमचे मुंबईचे नगरसेवक असं बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि आता भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई घेणार मुक्त श्वास असं सुद्धा बॅनर लावण्यात। माझ्यासोबत मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जी आहेत। अजितजी, कसं बघतायत, कारण मुंबईमध्ये या ठिकाणी बीएमसीवर महायुतीचा भगवा फडकतोय, कसं बघताय? भगवा फडकतोय याचा मोठा आनंद आहे आणि स्थान सर्वोच्च भगव्याचं आहे याचा संदेश आम्ही दिलाय। बघा वरती काय लिहिलंय, मुंबईचे सेवक हेच मुंबईचे नगरसेवक। आणि दुसरीकडे काय आपल्याकडे बॅनर लागत होते, ठाकरेंचे सेवक हे मुंबईचे नगरसेवक। एखाद्या घराण्याच्या बाबतीत आदराची जी भावना आहे ती आजही बाळासाहेबांच्या बद्दल आहे, परंतु तुम्ही कुणाचे कुणीतरी आहात म्हणून तुमच्याकरता ती व्यवस्था असेल, ही लोकशाही आहे, हे मुंबईच्या जनतेने दाखवून दिलं। आणि इथं एकच ब्रँड आहे, तो ब्रँड म्हणजे मुंबईकरांचा ब्रँड आहे आणि मुंबईकर ठरवतील तो मुंबईचा सेवक होणार आहे, सत्ताधीश नाही होणार, हे मुंबईकरांनी दाखवून दिलंय। इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस, माझे नेते आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत मुंबईसह महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमधल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी भाजपवर विश्वास दाखवला, मित्रपक्षांना निवडून दिलं, महायुतीला घवघवीत यश दिलं। याकरता मी अतिशय आभारी आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या विचारांचा हा विजय असं मी मानतो। निश्चितच मोदीजींचा विचाराचा विजय, परंतु कुठेतरी एकनाथ शिंदेंना सुद्धा विसरता कामा नये, कारण की एकनाथ शिंदेंचा बी चेहरा या ठिकाणी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याला बी पसंती दिली, कसं? नाही, महायुती म्हणून आम्ही जिथं जिथं निवडणुकांना सामोरे गेलो त्या ठिकाणी निश्चितपणे मी मगाशीच उल्लेख केला की महायुतीचा हा विजय आहे आणि निश्चित महायुतीच्या सर्व घटकांचं नेतृत्व जे आहे ते माननीय देवेंद्रजी करतात, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य जनतेनं महायुती करत असलेला विकास निवडलेला आहे, हिंदुत्व निवडलेलं आहे। ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, ज्यांची राजकीय सुनता झाली आणि ज्यांनी मतांच्या लांगुल चालनासाठी हिंदुत्व सोडलं, मराठी माणसाच्या मुद्द्यावरती फक्त राजकारण केलं, मराठी माणसालाही सोडलं, मराठी माणसाचं काही भलं केलं नाही, या लोकांना मुंबईकर जनतेनं मतदानातनं उत्तर दिलंय। जसं की हिंदुत्व सोडलंय, परंतु हिंदुत्वावर तुम्ही अनेक आश्वासन सुद्धा मुंबईकरांना दिलेले आहे। जसं की रोहिंग्या बांगलादेशींचा मुद्दा सगळ्यात गंभीर आहे। नितेश राणेंनी 16 तारखेचा अल्टिमेटम दिलेला होता। उद्यापासून या रोहिंग्या बांगलादेशांची कारवाई कशी तुमचे पार्टी? बघा, ह्या निवडणूक संपल्या SIR लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे सगळे पळपुटे लोक पळून जातील, निश्चितपणे पळून जातील। जल्लोषामध्ये नेमकं कोण कोण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मुख्यमंत्री किती वाजता या ठिकाणी पोहोचणार? 3:30 वाजता माननीय देवेंद्रजींचं आगमन या ठिकाणी होईल। सोबत प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे रवी भाऊ चव्हाण असतील, त्यामुळे मोठा जल्लोष तो होईल, मिठाई वाटली जाईल, सगळंच होईल। येस, आपण बघताय तिथे आरपीआयचे झेंडे आहेत, समोर बाळासाहेब भवन आहे, दोन्ही ठिकाणी जल्लोष सुरू आहे। प्रमुख नेते निश्चित एकमेकाला भेटतील आणि आम्ही सगळे एकमेकाला भेटतो। महायुतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकाला भेटून हा जो विजय उत्सव जो आहे तो या प्रदेश कार्यालयात मनवला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी अजित चव्हाण, जे भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यांनी या ठिकाणी दिली आहे। कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, मुंबई।